त्यांचा झाला नारायण काय दुसरं सुचतच नाही हो. देव एक देव देवापाशी चाललोय आणि त्या देवाकरता काही करायची तयारी म्हणजे देव आवडतो. किती आवडता अहो तर मर्यादाच नाही. अहो त्याने असं काही नाही तुझी आण वाही नगा देवराया बहु आवडची जीवापासून. किती आवडतो देव जीवापेक्षा. उदाहरण सांगू हरी विजय ग्रंथ चालू आहे आपलं. एकदा काय झालं भगवंताकडं नारद मुनी गेले आणि मला अकोला गेला आणि अकोल्याला सांगितलं तू गोकुळात जाऊन आला. हो गवळणीची भेटी घेतली. हो घेतल्या. आता का आला इकडं तुमच्याच भेटीला म्हणजे बरं झालं आला ते का आज माझी तब्येत ठीक नाही. कोण म्हणते भगवंत आणि डोकं दुखतंय डोकं आणि या डोक्यावर काहीतरी लेप लावल्याशिवाय माझं डोकं काही राहणार नाही. अक्रोरा तू आता असं तर सोयीकडे ठेव आणि माझ्या डोक्याला काहीतरी औषध घेऊन मग झेंडूबा मान नाहीतर पुन्हा काही दुसरं म्हणजे थोडक्यात काही आण पण जा. काय आलं देवा कधी काय दाखव मला काय आलं काय हे बघ म्हणजे मला प्रिय काय भक्ताच्या चरणाची वज आणि ती भक्ताच्या चरणाची वज म्हणजे ती धूळ मुठभर घेऊन ये आणि वाटेत घालून त्याचा लेप द्यायचा. काय अवघड आहे. जा जमले माझ्या भक्ताचे पायाचे चरण मी म्हणलं इलेच सोडा निघाला. पण निघाल्यावर वाटेने विचार केलाय बघतो कोण आता कसं वळ आणि बघ ती बी आपल्या भोवताची. आम्हाला काय वाटलं आई बाबा ही विने करीन ही भक्त ह्यांच्या पायाची घ्यावी आणि त्याने आलं घ्या बा उभा राहा का तुम्ही देवाची सेवा करता तुम्ही सांगताय तुमच्या पायाची चरण वज द्या. आपण विचार कशाला बाबा म्हणजे देवाचं डोकं दुखतंय त्याला लेप द्यायचं. ठीक आहे द्यायला आबा तयार बी झाले. पण थोड्या वेळाने त्यांनी अक्रोरानं सांगितलं आबा थांबा म्हणले का देवाने पुढचं सांगितलेलं ऐका म्हणजे काय ज्याच्या पायाची चरण दूर आणली ती माझ्या डोक्याला लावली त्याला नरकवास भोगावा लागला. आबा म्हणले ठीक आहे चुकले आबा की माफ आता आणि मला इनाकार नरकवास आपले दोन पाय नको बाबा. जिथं अक्रोर जाईल तिथं सगळ्यांनी सांगितलं द्यायला तयार व्हायचे पण पुढचं सांगितलं नाही. शेवटी गवळणी मला विषय येऊन गेला. आत्मनिवेदन भक्ती गवळणी सगळं जीवनच वाहिलं होतं त्यांचं. गवळणीकडे आक्रोश गेला आणि सांगितलं म्हणले पा तुमच्या भेटीला आलोय देवाने निरोप सांगितलाय देव आजारी हो. हा काय होतं म्हणजे डोकं दुखतंय मग औषध पाणी आहे की म्हणजे त्यासाठी द्यावं काय चरण राजाची धूळ पाहिजे तुमच्या पायाची. तुम्ही भक्त आहात आम्हाला कळलं आणि चरण रज एक मुठभर दिलं तरी आम्हाला द्या विनंती करतोय. आक्रोश सगळ्या गवळणी हसल्या. मुठभर अडचण म्हणले गावाच्या बाहेर पांदीमध्ये पांदीला का लय फुकुट आहे म्हणले तिथं. आम्ही थाय थाय नाचतो म्हणले सगळ्या गवळणी आणि सगळ्या फुफुटा म्हणले चरण किती भरून न्यायचे तेवढे न्या. मला थांबा एवढं उतावेळ होऊ नका म्हणजे का अहो म्हणले तुमची चरण नेतो लावतील देवाचं डोकं राहील पण तुम्हाला देवाने कोणा सांगितलंय तुम्हाला गर्भवास हे नरकवास भोगावं लागल. गवळणी पुन्हा हसले आणखी काय सांगतो आता का अरे देवाला जर आमच्या पायाच्या धुळीनं बरं वाटत असेल 100 वेळा आम्ही नरकवास भोगायला तयार आहे. 100 वेळा एक वेळा काय म्हणतो आणि होट म्हणले अक्रोराला ते अक्रोराचा ते ठिकाणी याला म्हणायचं ज्यांचा आवडता आम्ही असलं आमचं आवडतं आम्हाला बी देव आवडतो पण प्रसंग पुरतो एवढे पुरतो. आम्ही काही म्हणतो लक्ष्मी आईला नवस तुपा पोळ्याच्या घाली
आवडीनं म्हणायचं तुपा पोळ्याच्या घाली पण थोडल्या लिकीला होती की एखादं कुत्र माझा काय म्हणायचं आता बाईला कुत्र माझा होत पण काहीतरी होऊ दे म्हणायचं ती तुपा पोळ्याच्या घाली म्हणजे ही आणि झालं की लक्ष्मी गेली सगळं झालं म्हणजे तात्पुरती आवड तात्पुरती अहो ह्यांचा अखंडित भाव आहे खंडनच नाही आम्हाला आपण सांगितलं तुकाराम महाराज तर त्यांनी कुठं वाचलं तर मन कोणतं पण नाही वाचायला तर म्हणजे आमच्या जीवनातला काय वेळ वाया जातो नीट ऐका म्हणजे आम्ही भगवंताचं 24 तास दिन रजनी हाची धंदा नामच आमचं बंद नाही पण वाया जाणारा काळ सांगू का म्हणजे शिंक खोकला जांभई एवढा आमचा वेळ वाया जातो कोणता शिंक खोकला आणि जांभळी हे देत असताना जेवढा वेळ आहे ना तेवढाच आमचा वेळ जातो नाही तर आमचा दिनरजनी हाती मांडीवर झोपलाय कृष्णाचं मुंडकं घेऊन अर्जुनाचं आणि अर्जुनाला भेटायला आलेला मानत होते देवा इतका लाड भक्ताचा अरे म्हणजे काय करू म्हणजे का मला यांची करावंच लागते यांची काय झालं म्हणजे बघ इकडे म्हणले आणि ते अर्जुनाचे कृष्ण जरा बाजूला डोक्याचे केस कस अर्जुनाचे डोंबत होते लाव म्हणजे केसाला कान लावला अर्जुनाचा प्रत्येक केस कृष्ण 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 म्हणतो ज्यांचा आवडता देव हे तरी सरळ आहे पण जीवावर आले होते भक्त प्रल्हादाला कडे टाकलं बंद कर नाही बंद कर पुन्हा कड्यावर ढकलून दिला बंद कर नारायण म्हणायचं अजिबात नाही मेलो तरी जरी हे आकाशवर पडो आहे अरे आम्ही वारकरी असे मरणाची भीतीच नाही आम्हाला प्रल्हादानं शेवटपर्यंत सोडलंच नाही आणि त्याचा नाशच झाला सगळ्याला माहिती मीराबाईनं विष प्याली पण बापाला सांगितलं मी बघूया कृष्णाचंच भक्ती कर विष प्याली विष आणि ह्याच्या पुढे सांगतो राम रावणाच्या युद्धात गंधमादन नावाचं एक वानर होतं वानर आणि त्या वानराच्या अंगाला सुगंध होता कसं युद्धामध्ये ते गेलं असं गेलं धरलं कुंभकर्णानं गच्च दिसलं आणि धरलं ना असं दाबलं आता कुंभकर्ण केवढा होता मी नाही सांगतो लय मोठा आवड वेचले आणि त्यांनी ती चिलट्यासारखं धरलं ती वानर आणि दाबलं सगळ्यांना असा तटतटा झाला डोळे पांढरे व्हायला लागले जीव कासावीस झाला कुंभकर्ण असं जाऊन त्याला म्हणतो कसं होतंय आता काय वाटतंय बर का आणि त्याचा जीव कासावीस थोडं डिलं केलं आणि डिलं करून म्हणतो मग मी रावणाचा सेवक आहे त्या वानरानं म्हणायचं मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे की ह्यांनी कच्च दिसेल आवाज दाबलं की याचं डोळं पांढरं आता तरी मग मी रामाचा सेवक हे रावणाचा सेवक आहे मी रामाचाच सेवक आहे शेवटी मला आता तुला मारतोच जीवच मारतो असं म्हणल्यावर ते वानर काय म्हणलं नीट ऐका वानर आणि त्या कुंभकर्णाला सांगला अरे हम क्या मरे मरे हमारी बलाय हम क्या मरे हमारे बलाय मरे जब राम मरे तब हम मरे काय उत्तर अरे आम्ही काय म्हणतोय का आम्ही काय आयव्या गायव्याचे हे नाही पालक नाही सेवक नाही प्रभू रामचंद्राचे सेवक आहे राम मरण तेव्हा आम्ही मरू आम्हाला भीतीच नाही तू काय मारतो आम्हाला एवढी निष्ठता ह्याला म्हणायचं अखंडित प्रेमभाव मरणापर्यंत गेलं तरी देवाची आशा नाही होत आम्ही त्याच्याशिवाय दुसरं नाही आम्हाला दुसरा देव बी मान्य नाही आम्ही त्याची पूजा बी करीत नाही आणि आम्ही इतकी एक निष्ठ आहे म्हणून त्याला एवढी पवित्र आणि हे वर्णन तुकोबारांनी दुसऱ्या अभंगामध्ये सांगितले पवित्र सोहळी एकटीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव मधली चाल म्हणा
चरणात सांगते अरे यांची संगत का करायला सांगतो मी ही भाग्यवंत ही पवित्र ते आधी सांगितलं कोणा यांचा भाव अखंडित हे सांगितलं आणि तिसरं कारण तिसऱ्या चरणात सांगते अरे येडेव यांच्या इतकं भाग्यवान कुणीच नाही.
इतकी भाग्यवान आहेत की सलती पुरती भाग्यवान, तीच भाग्यवंत. आता भाग्यवंत कोणाला म्हणा? ज्याच्याकडं सर्व गोष्टींनी संपन्नता आहे तो भाग्यवंत. सगळ्याला माहितीये गुणाला पुढे झाले की गुणवंत, भाग्याला पुढे झाले की भाग्यवंत, रूपवंत, असे सगळे ते उपपद. भाग्य यांचं कशामुळे भाग्य? हे म्हणतात आमच्या इतकं श्रीमंत कोणीच नाही. का म्हणे? आम्ही त्रैलोक्याचे राजे, आम्हाला काय घेता येत नाही. दुसरं तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षा श्रेष्ठ. सगळ्यांना माहिती. म्हणजे हे एवढे की यांच्याकडं, आणि दुसरं देवावर आम्ही सत्ता गाजवतो. हे एक देवावर. मला आता तुम्ही सांगा देवापेक्षा भूत झाली, देवावर सत्ता गाजवतात. कारण त्याला एक ध्यानात ठेवा, एक प्रमाण आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता लाभवा. त्यांचा भावच असा आहे, देव तिथं मुकाट्याने कामच करतोय, त्याला काय बाकीचं नाही होय म्हणतात. देवा सत्ता राबवा. अहो हा सज्जे हे संत एवढे भाग्यवंत आहेत. देव त्यांची कामं कशी करतो सगळ्यांना माहिती. त्याच्या आधी पण देवाची थोडी माहिती. देव काय सामान्य आहे का कोणाचं बी काम करायचं? अहो जो या सृष्टीचा नियंता आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या बाणू हाले, म्हणजे मी बोलविल्या विदू बोले. अहो एवढा असा मी माझ्या आज्ञेनं हे सगळं चाललंय. पर्वती बैसकानं सांडावी, समुद्रे रेखानं उलंडावी, पृथ्वीने भूते वहावी, ही आज्ञा माझी. म्हणजे हे सगळं त्या भगवंताच्या सत्तेनं चाललेले. चाले हे शरीर त्याच्या सत्तेनं चाललंय. अहो झोपी जायचं बी आमच्या हातात नाही, उठायचं बी आमच्या हातात. झोपायला त्यांनी झोप आणावी लागते. आम्ही रोज जातोय, उशिरा गेल्यावर पटदिशी पडतोय, लवकर झोप लागावी. गाड्याकडे बघितलं तर 1:45 झालं, झोपच नाही. त्यांनी दिली झोप तर येईल ना. आणि जाग करायचं बी काम तोच करतोय. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दरी, हे वर्ण जाणून शरण आलो नामदेवराव महाराज. म्हणजे एवढा देव थोर, जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न, सगळ्या जगाचा मालक, आणि ते यांची सेवा करतो. कोण भाग्यवान सांगा? देव का संत? संत भाग्य. देव त्यांची सेवा करतो. आणि एक ध्यानात ठेवा, सेवा बी कशी केली आहे बघा. काही मनुष्य रूपात केली आणि काही गुप्त रूपाने केली. आणि परिस्थिती कशी बघा, सगळ्यांना आपल्या वारकरी संप्रदायात कोणाला बी विचारा, भिंत कुणी चाललेली आळंदीची? प्रत्येक ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. मी म्हणतो नामदेव ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलीच नाही. पुरावा देतोय मी बी तसं पोकटचं बोलत. चांगदेव महाराज बाले वाघावरती बसून हातात ते कोरडा साप घेतलाय ना, ऐकत आलाय गर्भामध्ये. ज्ञानदेव मुक्ताबाई सगळे बाहुंड बसले. ज्ञानदेवाला वाटलं एवढा मोठा माणूस आलाय, शरण गेलं पाहिजे, आपण मान राखला पाहिजे. म्हणून आता काय करावं, इकडं तिकडं बघितलं, काय वाहन नाही जायला, साधन बी नाही. ए भिंतबाई चलगडे आता तोच. एवढं कोण म्हणलं? ज्ञानेश्वर. हे कुणी ऐकलं? भगवंताने. भगवंतांनी विचार केला, जर आता ही भिंत चालली नाही तर माझ्या ज्ञानोबाच्या शब्दाला किंमत नाही. उन्हेपणा येतोय. नाम्या सवे जेवी नहो संकोचित, अभंगाचा प्रमाण आहे. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. भगवंत गुप्त रूपानं आणलं, आम्हाला सारख्या दोऱ्या बांधून भिंत वडीत नेली महाराज. का? या ज्ञानदेवाचा शब्द केवढी महती संतांची ज्ञानाची.
अहो नोहे हा सामान्य महिमा, हे सामान्य गोष्ट नाही. रेड्यामुखी वेद वदविला, किती सांगावं संतांचे तुम्हाला सांगतो. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. कुणी फिरविलं देऊळ? नामदेव औंध्या नागनाथाने फिरवलं. त्याला म्हणा एवढं कीर्तन चाललंय, मी त्याला वंचित. गर्व दिवशी देऊळ फिरविलं की नामदेवाकडे पुढे पुढे. हे जे संतांचं महत्व आहे. आणि म्हणून देव यांची गुप्त रूपाने सेवा करतो. त्याला गुप्त रूपानं कुठं कुठं केली त्याला ठेवा. ज्ञानोबाची भिंत ओढली, नामदेवाचं देऊळ फिरवलं, द्रौपदीला वस्त्र दिली, गुप्त रूपानं दिलेली. त्या वस्त्राची तर अशी किंमत आहे सगळ्यांना माहिती आहे. ते मागचा इतिहास काही सांगत नाही, आता वेळ नाही. पण ती कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्र, हरणे वस्त्र भरित कशी. सामान आलं आणि त्या दुःशासनाने ओढायला सुरुवात केल्यावर तिनं 5 आपले पती बसलेले होते. सगळ्यांना हात जोडले. अहो माझे लज्जा रक्षण करा, तुम्हीच माझे रक्षण करते. सगळ्याच्या माना खाली गेल्या. आता त्याला कारण होतं, ते जिंकले होते, त्यांना उठता येत नव्हतं. नाही कुणीही उठलं नाही, द्रोणाचार्य नाही, कृपाचार्य नाही, काय नाही. आणि मग द्रौपदीनं हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखाया लावलेला. अरे देवा कृष्णा, अरे माझी अवसान कुठे? तो म्हणल्याबरोबर कृष्णाने त्या ठिकाणी काय केलं पुढचं आहे का. दुगडी तर पुरवली, पण कशी पुरवली? कुठलं चाट्याचं दुकान लुटलं नाही. ओवी भागवतातली ओवी. देवाने लुगड्याचं रूप धरलं आणि गाड्याच्या गाड्या द्यायला सुरुवात केली. आता तरी बी देव म्हणला माझं चुकतंयच. म्हणले का? घडी तिच्या हातात जर द्यावी तर तिने ती कवा उघडावी, निरे करावे, कवा दाखव. तो या दुष्टानं ओढलं. माझी बहीण जर उघडी झाली तर. म्हणून त्या दोन्ही आले. द्रौपदीचे हाती देता घडी, नेसता ती होईल उघडी. मनोनी नेसती लुगडी सोय झाला. गुप्त रूपाने सेवा. त्याच्या बी पलीकडून सगळ्यात शेवटचं उदाहरण सांगतो. चोखा मेळ्याच्या बायकोचं बाळणपणच केलं. मग बाळणपणाची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. किती कपडे कसे धुवायचे काय. तुम्ही धुतले का कधी बायकोचे कपडे? बोट करून विचारतोय. प्रत्येकाला बायका आहेत, मला पण आहे. धुतल्या का कधी तुम्ही बायकोची लुगडी? नाही. अहो ती आपलं धुती का नाही हे सांगा. हो धुती 2 दिवसाला बदलतोय. मग तिनं वर्षभर किंवा आयुष्यभर धुण्यापेक्षा एखाद्या वेळेला ती आजारी पडल्यावर तुम्हाला काय भूक येतो काय? तरी पण आहे म्हणतोय असं कसं बायकोची लुगडी धुवावी काय? अरे तुम्ही बायकोच स्वतःच्या धुईना, देवाने त्या चोख्याच्या मेळ्याच्या बायकोचं बाळणपणाचं धुणं धुतलं आणि बाळणपण केलं. कोण श्रेष्ठ आहे सांगा? कोण भाग्यवंत? तीच भाग्यवंत. सरती पुरती धन विकते, त्यांच्या इतकं कुणीच भाग्यवान नाही. कारण देव त्यांची सेवा करतो. एवढं झाल्यावर महाराज आता माझ्या हातात नाही, मी वाट त्यांची बघतो. लोक मला म्हणते किती वेळ, आता तुम्ही आम्हाला परवानगी बी देणार काय होईल अशी अवस्था झाली. ही माझं लांबतच जाणार. परवानगी नाही आली की मी चालूच ठेवणार आहे. तशी अवस्था झाली. आणि याच्या पुढे जाऊन असं झालं, कुणीतरी त्याला म्हणलं ठीक आहे बाबा, हे भाग्यवंत आहेत, तुम्ही त्यांची सेवा करताय, मग देवा तुम्ही काय इच्छा आहे तुमची? असं म्हणल्यावर
महाराजाजवळ देवाने शेवटी इच्छा प्रदर्शित केली. हे पा म्हणले तुम्ही आता असं करा, सगळ्यांना सांगून टाका काय की त्यांची सेवा केली की देवाला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली. जसं त्याला बी एक उदाहरण दिलंय. एखादा माणूस आजारी पडलाय, तापले आलाय, ताण लागले, मग ते ओरडायला लागला, ताण पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. तेवढ्यात कुणीतरी अमृतच घेऊन आलं आणि त्याला दिलं. भाग्य बघा, अमृत प्याला, ताण बी भागली आणि रोग बी गेला. तसं तुका म्हणे अमृत सिद्धी हवे तशा आणि व्याधी. तैसे पूजिता वैष्णव तेने संतोष तो देव. म्हणून देवाची भक्ती करण्यापेक्षा संताची सेवा करा आणि ती देवाला पोचते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव माझ्या यथामत शक्ती बुद्धीप्रमाणे सेवा केली. मी माझं भाग्य समजतो. अहो मला उभाच राहता येत नाही, पण मी राहिलो कसा हेच मला सांगावं लागतं. आणि आज माझ्या जीवनाची मी धन्यता मानतो. कारण असा वेळ येत नाही, असं काही केलं. मला आनंद वाटला. 2 वाजे कृष्ण अर्जुनासारखे ठणठणीत तुम्ही गायक मंडळी आणि समोर बसलेले आईसा काय नाही एक चित्त करून ऐकलं. मला वाटलं कोणी मधनं उठतं का काय कोणाला, अशी अवस्था. आणि पाऊस आला ते बी बरं झालं का, रोजच पाऊस आहे. असू दे की काय होतंय, त्याला बी आनंद होतोय. ती बी इथला सत्ता बघायला रोज येते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी. आणि थोडस बाजूला जातोय. आमचे बंधू गजेंद्र दादा मागच्याच 8-15 दिवसाखाली देहावसान झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा.